तुम्ही डायसन यूज करता तर तेव्हा केस खूप भारी दिसतात. आय जस्ट लव्ह इट. इथे स्टार्ट करायचं आहे, बंद करायचं आणि सोडायचं. सो दिस इज आवर सेकंड कर्ल. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मध्यंतरी मी माझ्या बर्थडेला काय प्रेझेंट मिळालं मला हे शेअर केलं होतं. तर मी घेतलेलं आहे डायसन एअर रॅप आणि त्या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेलमध्ये दाखवलं होतं की डायसन म्हणजे अनबॉक्सिंग व्हिडिओ होता असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की तुम्हाला याचं जर का ट्युटोरियल बघायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की त्याचे ना खूप जास्त मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत ऑनलाईन. काही लोक म्हणतात की इट्स ॲब्सोल्युटली अमेझिंग, काही लोक म्हणतात की अजिबात वर्थ इट नाहीये, पैसे वाया जातात. तर म्हणून मग मला स्वतःला वापरून बघायचं होतं डायसन एअर रॅप आणि मला माझं ठरवायचं होतं की ॲक्च्युली कसं आहे. खूप जणांनी त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारलं होतं की तू नक्की ट्युटोरियल दे की तू तुझं कसं डायसन एअर रॅप वापरतेस किंवा तुला त्याचा खरंच उपयोग होतोय का एवढे पैसे घालून वर्थ इट आहे का, असे खूप सारे प्रश्न होते. तर म्हणलं की त्याच्यासाठी असं सेपरेट व्हिडिओ बनवूया. तर हाच तो व्हिडिओ आहे. आज तुम्ही बघणार आहात की डायसन एअर रॅप वापरून मी माझे हेअर कसे ब्लो आउट करते ते. सो आत्ता ॲक्च्युली हे माझे ड्राय हेअर आहेत. 1 दिवसापूर्वी मी वॉश केलेले हेअर आहेत आणि बिलकुल काही स्टाईल वगैरे केलेले नाही आहेत, असेच आहेत माझे केस, तुम्ही बघू शकता. सो जेव्हा आपण डायसन एअर रॅप वापरणार तर त्यावेळेस केस जे आहेत ते 80% ड्राय पाहिजेत, म्हणजे 20% ओले पाहिजेत केस. जसं मी म्हणलं केस मी 2 दिवसांपूर्वी वॉश केलेले आहेत. सो आता मला हे केस डॅम्प करून घ्यायचेत. सो थोडंसं मी पाणी स्प्रे करून घेतलंय, परत थोडंसं पाणी स्प्रे करून घेते या साईडला पण, आणि एकदा छान कोंब करून घ्यायचं. स्प्रेचं पाणी सगळीकडे ओढतंय. आणि आता 20% माझे केस जे आहेत ते ओले आहेत. डायसन जे आहे ते एकदम ड्राय केसांवरती वर्क होत नाही. सो देर आर फ्यू स्टेप्स आणि जर का तुम्ही ते स्टेप बाय स्टेप यूज केलं तर तुम्हाला परफेक्ट रिझल्ट मिळतो असं माझं मत आहे. तर तुम्ही आता बघालच व्हिडिओमध्ये पुढे. पण जेव्हा पण आपण केसांवरती काहीही करतो म्हणजे हीट यूज करतो तर त्यावेळेस हीट प्रोटेक्टंट वापरणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो जनरली मी हा ट्रेसेमेचा हीट प्रोटेक्टंट यूज करते. आता ऑलरेडी मी सगळीकडे हा स्प्रे करून घेतलेला आहे आणि परत एकदा सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचा तो. डायसन यूज करत असताना तुम्हाला थोडे तरी प्रॉडक्ट्स जे हेअर प्रॉडक्ट्स आहेत ते यूज करावेच लागतील. फर्स्ट ऑफ ऑल केसांची काळजी घेण्यासाठी आपण हीट प्रोटेक्टंट स्प्रे यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर व्हॉल्युमायझिंग बनवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त वेळ तसेच्या तसे केस राहण्यासाठी आपल्याला हे व्हॉल्युमायझिंग मूस यूज करायचं आहे. तर हे जे आहे ते केंद्राचं आहे आणि तुम्ही कुठलं पण व्हॉल्युमायझिंग मूस जे काही अवेलेबल असेल ते यूज करू शकता. माझ्यासाठी मला हे बेस्ट वाटतं, सो मी आज हे यूज करणार आहे. ओके, हे पहिल्यांदा शेक करून घ्यायचं आणि हातामध्ये तुम्ही बघू शकता हातात घेतल्यावर पण त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. आता हे सगळं स्प्रेड करायचं आपल्या पाम्सवरती आणि रूट्सपासनं ते खालीपर्यंत सगळीकडे लावून घ्यायचं. हे ओल्याच डॅम्प केसांवरतीच लावायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते छान स्प्रेड होईल आणि परफेक्टली वर्क होईल. रूट्सपासनं लावणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला इथे व्हॉल्यूम मिळणार आणि कर्ल्स जे आहेत ते छान राहणार. जर का इथेच व्हॉल्यूम नाही मिळाला तर इथून चपटे दिसणार केस. सो व्हॉल्युमायझिंग मूस व्हेरी इम्पॉर्टंट वाईल यू यूज द डायसन. मूस छान स्प्रेड करण्यासाठी परत एकदा डिटँगलिंग कोमनी कोंब करून घ्यायचं. तुम्ही नॉर्मल कोंब पण यूज करू शकता, पण डिटँगलिंग कोंबचा हा फायदा असतो की त्यांनी केस तुटत नाहीत किंवा ब्रेकेज होत नाही केसांमध्ये. सो त्यामुळे मी हा डिटँगलिंग कोंबच कायम यूज करते. मूस खूप छान असं स्प्रेड झालेला आहे केसांमध्ये आणि आता आपल्याला पार्टिशन करायचं आहे. एका साईडचे जे केस आहेत ते आपण इथे गोल करून
साईडला पिनअप करून घ्यायचे आहेत, कारण की ह्या केसांना आत्ता आपण काहीच नाही करायचं आहे. आणि हे जे केस आहेत या साईडचे, तर त्याचे आपण 3 पार्ट्स करायचे आहेत. सो लोअर पार्ट, मिडल पार्ट आणि अप्पर पार्ट. कारण की डायसन वापरताना जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप करता किंवा जेवढे तुम्ही परफेक्ट सेक्शन्स घेणार तर तेवढे तुमचे कर्ल्स एकदम छान तयार होणार. सो आता हा सगळ्यात खालचा पार्ट आहे, तर मग ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पार्टिशनिंग करायचं आहे. बेसिकली तुम्ही हे असे हातामध्ये इथे पकडायचे आहेत केस, आणि मुळापासनं ते इथंपर्यंत पकडायचे आहेत ताणून. त्यानंतर हे जे आहेत ते आपण पहिल्यांदा कर्ल करून घेणार आहोत. आता कर्लिंग बॅरल पण आपण कुठला यूज करणार आहे डायसनसाठी ते पण तुम्हाला सांगते. डायसन एअररॅपमध्ये 2 कर्लिंग बॅरल्स येतात. हे छोटंवालं आहे. जर का तुम्हाला एकदम टाईट कर्ल्स किंवा टॉंग टाईप पाहिजे असतील तर तुम्ही ह्यानी करू शकता. पण तुम्हाला जर का बाउन्सी लुक पाहिजे असेल तर तुम्ही हे मोठं बॅरल यूज करायचं. जनरली मी हे मोठंवालं बॅरल यूज करते. त्याच्याने काय होतं की छान बाउन्सी लुक येतो, नॅचरल वेव्ज मिळतात आणि दिसायला पण ते छान दिसतं. आणि बेसिकली मला पर्सनली आवडतं. आता काही काही हेअरस्टाईल असतात, मे बी त्याच्यासाठी एकदम तुम्हाला टाईट कर्ल्स हवे असतील तर तुम्ही हे वालं कर्लिंग बॅरल पण यूज करू शकता. त्याशिवाय इथे तुम्हाला दिसत असतील 2 ॲरो आहेत, आणि हे जे आहे ते तुम्ही असं सिलेक्ट करू शकता जे पाहिजे ते. तर ते कसं सिलेक्ट करायचं हे पण मी तुम्हाला आता सांगते. ॲक्च्युअल आपलं डायसन तर ते इथे लॉक अनलॉक आहे. सो हे खाली करायचं आणि त्याच्यानंतर हे जे टूल आहे ते ह्याच्यात बसतं. लॉक सोडून द्यायचं आणि टूल ह्याच्यामध्ये सिक्युअर होतं. फॅनचे ऑप्शन्स आहेत लो, मीडियम, हाय. तसंच इथे हीटचे ऑप्शन आहेत लो, मीडियम, हाय. त्यानंतर इथे ऑफ आहे खालच्या बाजूला. मध्ये केलं तर चालू होतं, आणि जर का वर केलं तर कोल्ड शॉट आहे. म्हणजे गार हवा येते आणि जे कर्ल्स असतात ते कूल डाऊन होतात. सो जनरली 15 सेकंदासाठी आपल्याला हीट करायचे आहेत, म्हणजे कर्ल करायचे आहेत केस. सो पकडताना कसा पकडायचा दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण की हे एअर रॅप आहे, ऑटोमॅटिक केस रॅप करतं. अजून एक व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की केस जे आहेत ते कायम चेहऱ्यापासनं लांब म्हणजे उलट्या दिशेला कर्ल करायचे. चेहऱ्याच्या आतल्या बाजूला असे कर्ल नाही करायचे, बाहेरच्या बाजूला नेहमी कर्ल करायचे. सो दॅट यू कॅन गेट दॅट परफेक्ट बाउन्सी लुक. सो ते पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठीच हे सिलेक्शन करायसाठी दिलेलं आहे आपल्याला. सो आता आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पकडायचा, होल्ड करायचा हातामध्ये. कर्लिंग आयन जी आहे ती मागे घ्यायची आणि रूट्सपर्यंत न्यायची. ठीक आहे. आणि आता आणि हा आपला कर्ल आहे, तुम्ही बघू शकता केवढा परफेक्ट आहे. आता हवं तर तुम्ही ह्याला अशी मागे क्लिप पण लावून ठेवू शकता किंवा असंच पण सोडू शकता. आता आपल्याला घ्यायचा आहे हा दुसरा सेक्शन. त्यात सिमिलर प्रोसेसच रिपीट करायची आहे आपल्याला. केस मागे इकडे ताणून पकडायचे आहेत रूट्सच्या इथे. इथून स्टार्ट करायचं आहे. बेसिकली इथून तुम्ही मागून घ्यायचं आहे आणि इथे स्टार्ट करायचं आहे. बंद करायचं आणि सोडायचं. सो दिस इज आवर सेकंड कर्ल. आणि व्हॉल्यूम तुम्ही बघू शकता केवढे केस वर उचलले गेलेले आहेत. सो दिस इज आवर फर्स्ट, दिस इज आवर सेकंड. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा कधी कधी कानाच्या इथे खूप जास्त गरम हवा येते, तेव्हा तुम्ही कान दुसऱ्या हाताने असा कव्हर करू शकता आणि मग करू शकता. बेसिकली सेक्शन जेव्हा आपण निवडतो तर तेव्हा तो जास्त थिक पण नाही पाहिजे आणि जास्त थिन पण नाही पाहिजे. परफेक्ट सेक्शन पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला परत सिमिलर प्रोसेस रिपीट करायची. तुम्ही बघू शकता एका साईडचे पूर्ण कर्ल झालेले आहेत आणि हा मध्येच एक पीस राहिलेला आहे. तर हा आपण नंतर असा करून घेऊ शकतो. ही एक साईड जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता बिलकुल ह्याला टच करायचं नाही, हे असंच ठेवायचं. आणि आता दुसऱ्या साईडला सेम करून घ्यायचं. पण आपण आता जेव्हा दुसऱ्या साईडला करणार तर त्यावेळेस आपली ही जी सेटिंग आहे ती आपल्याला ऑफकोर्स चेंज करावी लागणार आहे. सो हे आपल्याला असं मूव्ह करावं लागेल. इकडची साईड करेस तोपर्यंत कधी कधी ही साईड जी आहे ती ड्राय होते. तर तेव्हा तुम्हाला जर का वाटलं की आता खूप ड्राय आहे आणि थोडीशी अजून डॅम्प पाहिजे तर तुम्ही ह्याला स्प्रे मारू शकता आणि परत थोडंसं एकदम किंचित ओलं करून घ्यायचं, जेणेकरून डायसन जे आहे ते एक्झॅक्ट आपल्याला हवं तसं वर्क होईल.
आणि हे गुंडाळत गुंडाळत तुम्हाला रूट्स पर्यंत न्यायचं आहे आणि इथे 15 सेकंद आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. हा आहे आपला पहिला कर्ल. मागे करून टाकायचं. मिडल सेक्शन पण करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे केवढे असे छान बाउन्सी कर्ल झालेले आहेत. आता फक्त राहिलेला आहे तो हा टॉप सेक्शन, हा वाला. तर हा पण आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. एकदा ब्रश करून घ्यायचा छान आणि सेक्शन करायचं आहे. आणि हे जे केस आहेत ना ते मी जनरली असे पकडते, म्हणजे ते ह्याच्यामध्ये जात नाहीत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडच्या साईडला कुठेतरी क्लिप पण करू शकता, पण हे मला इझी जातं. पूर्ण ही प्रोसेस करण्यासाठी, पूर्ण ही जी हेअरची प्रोसेस आहे ती करण्यासाठी ऑलमोस्ट एक 20 मिनटं किंवा 22 मिनटं असे लागतात, पण इट इज टोटली वर्थ इट आय फील. आणि नेहमी नेहमी तर आपण करत नाही. जर काही म्हणजे स्पेशल ऑकेजन असेल, कुठे जायचं असेल, काही फंक्शन असेल, इव्हेंट असेल तरच आपण करतो. सो आणि तुम्ही एक दिवस आधी पण हे करून ठेवू शकता, सो दॅट त्या दिवशी गडबडघाई होणार नाही. एवढ्या केसांच्या या एवढ्या सेक्शनमध्ये मी 2 पार्ट बनवते आणि हे एकदा कर्ल करून घेणार, हे एकदा कर्ल करून घेणार आहे. हा जो कर्ल आहे तो अपवर्ड करून घ्यायचा आहे. आणि आता इकडचा पण आपण एकदा परत कर्ल करून घ्यायचं आहे. आणि समजा तुम्हाला वाटलं की ओके इकडचा थोडा व्यवस्थित करायचा आहे तर तुम्ही इझिली करू शकता, काहीच टेन्शन नाही. आणि आता हे जे आहेत ना, तुम्हाला जर वेळ असेल तर हे थोड्या वेळ असे सेट होऊ द्यायचे. सो मागून पण मी दाखवते कसे दिसतात ते. सो बेसिकली मागून असे दिसतात आणि पुढून असे दिसतात. सो आता हे मी थोडा वेळ असेच सेट होऊ देणार आणि एक 5 ते 10 मिनिटांनी परत मी तुमच्याबरोबर शेअर करते की ॲक्च्युअल स्टायलिंग आपल्याला कशी करायची आहे ते. साईड पार्टिशन पण खूप छान दिसते, पण जेव्हा तुम्ही ब्लो ड्राय करता किंवा असे कर्ल्स करता तेव्हा मोस्टली मिडल पार्टिशनच करायची, सो दॅट तुम्हाला व्हॉल्यूम जास्त काढता येतो केसांमध्ये इथे वरती. आणि मग नंतर हवं असेल तर तुम्ही परत असे एका साईडला सेट करू शकता. तर ते पण मी तुम्हाला दाखवते, बट नाऊ वी हॅव टू वेट फॉर लाईक 10 मिनिट्स. तर ह्या वेळामध्ये तुम्ही छान तुमचं आवरू शकता, मेकअप करू शकता किंवा काही दुसरं काम इतर जे आहे ते करू शकता. आणि अगदी जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडणार तर त्यावेळेस तुम्ही हे जे कर्ल्स आहेत ते तुम्ही अजून व्यवस्थित स्टाईल करू शकता. सो लेट्स वेट फॉर 10 मिनिट्स. 10 मिनिट्स झालेले आहेत आणि आता आपल्याला यूज करायचं आहे ते म्हणजे हेअर ऑइल, एनी हेअर ऑइल. तर बेसिकली माझ्याकडे हे लिव्हॉन आहे आणि मला असं वाटतं की हेअर ऑइलनी माझे केस खूप लवकर ऑइली होतात. भलेही तुम्ही रूट्सला ऑइल लावत नाहीये, खाली लावता इथे एंड्सना, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की माझे केस पर्सनली ऑइली होतात. सो मी त्याच्याऐवजी हे लिव्हॉन यूज करते. लिव्हॉन मी शाळेत असल्यापासून, आय थिंक शाळेत नाही कॉलेजमध्ये असल्यापासून मी हे यूज करते आणि अजूनही इथे अमेरिकेत सुद्धा यूज करते. जेव्हा पण भारतातून येत असते तर नेहमी मी लिव्हॉनची एक तरी बॉटल घेऊन येते. एनिवेज, तर हे आपल्याला एकदम थोडंसं घ्यायचं आहे हातावरती, एक थेंब म्हणू शकतो आपण. आणि जर लागलं तर तुम्ही अजून सुद्धा घेऊ शकता. दोन्ही हातावरती रब करायचं आहे, थोडंसं प्रॉडक्ट वॉर्म करायचं आहे बेसिकली आणि हातावरती चोळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या केसांना असं स्लोली लावून घ्यायचं आहे. वाईड टूथ जो कोम असतो ना तो यूज करू शकता, पण इन दिस केस मी जस्ट माझ्या हातांनीच म्हणजे असं फिंगरनीच कोम करून घेते असं, आणि ते सुद्धा इनफ आहे. खूप छान होतात, बाउन्सी लुक येतो. ऑलरेडी तुम्ही बघू शकता की केस माझे किती फ्लॅट होते आणि आता केवढे छान वेवी आणि त्याला व्हॉल्यूम आहे. असं वाटतं की किती छान आणि किती मोठे केस आहेत असं. तर इट जस्ट इल्युजन ॲक्च्युली. तुम्ही कसं ते कर्ल करता आणि कसे स्टाईल करता ह्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. पण मी हेच म्हणेन की आपण भरपूर वेळा टॉंगनी वगैरे केस कर्ल करतो किंवा फ्लॅट आयर्ननी केस कर्ल करतो किंवा स्टाईल करतो, पण त्याच्यामध्ये ना तुम्हाला एवढी शाईन वगैरे मिळत नाही जी की तुम्हाला डायसनमधनं मिळते. आणि पर्सनली आता हे माझे केस आहेत ना, हे 3 दिवस किंवा मोस्टली 4 दिवस असेच्या असे राहतील, कर्ली राहतील, बाउन्स राहील, त्यानंतर एवढा छान व्हॉल्यूम राहील. आणि तुम्ही ना साईड पार्टिशनिंग पण करू शकता. ह्याच्यामध्ये ना साईड पार्टिशनिंग पण इतकं भारी वाटतं, एकदम व्हॉल्युमिनस वाटतं.
वाटतात केस. मला तर साईड पार्टिशन जास्त आवडतं. तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्हाला जर का थोडे थोडे हे असे फ्लायअवेज दिसत असतील, म्हणजे आपले जे छोटे छोटे नवीन येणारे जे केस असतात ना, तर ते तुम्हाला जर का सेट करायचे असतील व्यवस्थित, तर त्याच्यासाठी सुद्धा डायसनमध्ये अटॅचमेंट आहे. तर ती कोणती आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर बेसिकली केस वॉश केल्या केल्या तुम्हाला जर का 80% ड्राय करायचे असतील केस, तर ह्याच्याने तुम्ही ड्रायरनी ड्राय करू शकता. आणि इथे हा ॲरो आहे, तो तुम्हाला जस्ट ट्विस्ट करायचा आहे. सो आत्ता ॲक्च्युली हेअर ड्रायरवर आहे, कारण की मी मोस्टली हे फक्त हेअर ड्रायर यूज करते. पण जेव्हा तुम्ही मागच्या बाजूला करता, तर तेव्हा आपल्याला हे फ्लायअवेज जे आहेत ते सेट करण्याची ही सेटिंग आहे. हे इकडे आणि इकडे असं मूव्ह होतं. सो इट इज इझियर. फ्लॅट आयर्ननी जर का तुम्ही स्ट्रेटनिंग केलं, कर्लिंग केलं, तर केस म्हणजे निर्जीव सारखे दिसतात. त्याच्यामध्ये जान आहे की नाही असं वाटतं. बट जेव्हा तुम्ही डायसन यूज करता, तर तेव्हा केस खूप भारी दिसतात. आय जस्ट लव्ह इट. आय होप की तुम्हाला पण बघायला आवडलं असेल हे छान डायसनचं ट्युटोरियल. आणि जर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटलं. ज्यांना कुणाला परचेस करायचं आहे बट दे आर स्टील थिंकिंग की करू की नको, तर आय वुड से गो फॉर इट. आणि तुम्ही एकदा घेतलं की त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या अटॅचमेंट्स आहेत, त्याचा काही ना काही उपयोग होतोच. सो या, दिस वॉज माय डायसन रिव्ह्यू. आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.